चला तर आज बनवूया एक वेगळ्या प्रकारचा पराठा। त्यासाठी इथे गव्हाच्या पिठाचा गोळा घेतलेला आहे। त्या गोळ्याची आपल्याला चपाती लाटतो त्या आकारात चपाती लाटून घ्यायची आहे। अशा प्रकारे चपाती लाटली की त्या चपातीवरती आपल्याला सगळीकडून तेल लावून घ्यायचं आहे। तेल लावल्यानंतर मसाल्याच्या डब्यातले जे बेसिक मसाले असतात ते सर्व त्यावर पसरून घ्यायचे आहेत। कोथिंबीर टाकायची आहे आणि थोडंसं मीठ टाकायला विसरायचं नाही। नंतर चाकूने असं चीर पाडून चपाती अशी दुमडून घ्यायची आहे। अशा प्रकारे मुडपून घेतल्यानंतर आपल्याला हव्या त्या आकारामध्ये पराठा लाटून घ्यायचा आहे। मी इथे ट्रायंगल आकारामध्ये पराठा लाटलेला आहे। वरतून पण थोडी कोथिंबीर लावलेली आहे। नंतर तव्यावरती शेकून घ्यायचं आहे। पराठ्याला दोन्ही बाजूंनी तेल किंवा तूप लावून छान खरपूस सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। बघा किती छान कलर आलेला आहे आपल्या पराठ्याला। हा पराठा खाण्यासाठी खूप छान लागतो। लहान मुलं तर आवडीने खातात। बघा किती छान झालेला आहे।